सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाविना वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी नेता चैतन्य गोडके यांच्या प्रयत्नाला यश। महाराष्ट्र शासनाने नुकताच दरवर्षी नगरपालिका, जिल्हा परिषद व अनुदानित शाळा यांना 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येते। यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये केवळ 70% विद्यार्थ्यांनाच वाटप करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली। जवळपास 1 लाख विद्यार्थी या पाठ्यपुस्तकापासून वंचित राहिलेत। त्यांना पाठ्यपुस्तक मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत। ही बाब विद्यार्थी नेता चैतन्य गोडके यांच्या निदर्शनास आल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे भेटून निवेदन दिले असता तात्काळ जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या निवेदनाची दखल घेऊन माननीय शिक्षणाधिकारी यांना तात्काळ माझ्या सहीचा निवेदन शासनास पाठवून देण्याची आदेश यावेळी देण्यात आला। यावेळी या शिष्टमंडळामध्ये विशाल तळे, आतिश गायकवाड, अजित पवार, मच्छिंद्र आयवळे, सुजित घाडगे आदी उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्र शासनाकडून अनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकेच्या शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात। पण यावर्षी या शैक्षणिक वर्षामध्ये फक्त महाराष्ट्र शासनाकडून 70% पुस्तके आली व 30% पुस्तके कमी आली। यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1,18,000 विद्यार्थी हे नवीन पाठ्यपुस्तक मिळण्यापासून वंचित राहिले। या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांना भेटून ही गोष्ट निदर्शनास आणून दिली असता मान्य जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावून याबाबत सगळी संपूर्ण माहिती घेतली सविस्तर व पुढील 2 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाकडे यासाठी पाठपुरावा करण्याकरिता पत्रव्यवहार करून लवकरच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळवून देतो असे आश्वासन दिले। त्याबद्दल मान्य कलेक्टर साहेबांची तातडीने दखल घेतल्याबद्दल मान्य कलेक्टर साहेबांचे आभार मानतो।